विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आजच्या तासिकेत प्रमाण भाषा आणि बोली भाषा या घटकाला आपण सुरुवात करतो आहोत. आजच्या तासिकेत प्रमाण भाषा आणि बोली भाषा या दोन संकल्पना आपण स्पष्ट करून घेऊ आणि त्याच्यानंतर या दोन्ही मधील साम्य भेदांचा विचार करू. तर पुढील तासिकेमध्ये त्यांच्यातील सहसंबंधांचा आपणाला विचार करता येईल. आपण सुरुवात करूया. आपण भाषा विज्ञान आणि मराठी व्याकरण या अभ्यास पत्रिकेचा विचार करत आहोत. भाषा म्हणजे काय ही संकल्पना आपण अगोदर स्पष्ट केलेली आहेच, परंतु या घटकाच्या अनुषंगाने परत एकदा आपण या घटकाचा पुनर्विचार करूया. भाषा ही खरे पाहता मौखिक ध्वनींची बनलेली असते, परंतु ती लेखनबद्ध झाली की नियमांनी जखडली जाते. तिच्यात समाजाच्या सर्वांगीण प्रगतीबरोबर वाङ्मयाची निर्मिती होऊन ती वरिष्ठांची प्रतिष्ठांची भाषा बनते. याच भाषेला मग प्रमाण भाषेचे महत्व येते. मुख्य भाषा, ग्रांथिक भाषा, प्रमाण भाषा अशा नावांनी ती ओळखली जाते आणि बघता बघता समाज व्यवहारात ती शिष्टसंमत बनते. पण विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. बोलली जाणे ही कोणत्याही भाषेची पहिली आणि प्रधान अट असते. तुम्हाला हे ठाऊक आहे, भाष म्हणजे बोलणे, यावरून भाषा ही संज्ञा रूढ झाली आहे. म्हणजे बोलले जाणे हेच कोणत्याही भाषेचे मुख्य किंवा प्रधान वैशिष्ट्य असते. आता ही संकल्पना समजून घेत असताना प्रमाण भाषा आणि बोली भाषा या दोन्हींचाही आपणाला विचार करणं आवश्यक आहे. सुरुवातीला आपण प्रमाण भाषा ही संकल्पना समजून घेऊ आणि नंतर बोली या संकल्पनेचा विचार करू. सुरुवातीला प्रमाण भाषा म्हणजे काय? सैद्धांतिक स्तरावर भाषा म्हणजे काय या प्रश्नाचा आपण विचार करू लागलो तर भाषा हे संप्रेषणाचे प्रधान माध्यम आहे हे आपल्या लक्षात येते. म्हणजे संकेतबद्ध ध्वनी संरचनेच्या संप्रेषण व्यवस्थेला भाषा असे म्हटले जाते. ही व्याख्या थोडी तुम्हाला अवघड वाटेल, म्हणून आपण थोड्या सोप्या व्याख्येकडे येऊयात. प्रमाण भाषा कशाला म्हणायचं? पहिल्या क्रमांकाची व्याख्या: ऐतिहासिक परंपरा आणि रूढी यांना अनुसरून कोणत्याही प्रदेशातील किंवा राज्यातील मुख्य नगरामधील सुशिक्षितांच्या बोलण्याला प्रमाण भाषा असे म्हणतात. ही व्याख्या मी पुन्हा एकदा सांगतो. ऐतिहासिक परंपरा आणि रूढी यांना अनुसरून कोणत्याही प्रदेशातील किंवा राज्यातील मुख्य नगरामधील सुशिक्षितांच्या बोलण्याला प्रमाण भाषा असे म्हणतात. दुसरी व्याख्या: विशेषतः दूरदर्शन, वृत्तपत्र अशा प्रसार माध्यमात वापरली जाणारी, शासकीय कार्यालयीन कामकाजासाठी उपयोगात येणारी, मुद्दामहून लेखनात प्रविष्ट केलेली आणि लेखनाचे नियम करून जिला एकरूपत्व देण्याचा प्रयत्न केला जातो अशी भाषा म्हणजे प्रमाण भाषा होय. ही व्याख्या पण आपण पुन्हा एकदा पाहू. विशेषतः दूरदर्शन व वृत्तपत्र अशा प्रसार माध्यमातून वापरली जाणारी, शासकीय कार्यालयीन कामकाजासाठी उपयोगात येणारी, मुद्दामहून लेखनात प्रविष्ट केलेली आणि लेखनाचे नियम करून जिला एकरूपत्व देण्याचा प्रयत्न केला जातो अशी भाषा म्हणजे प्रमाण भाषा होय. ना. गो. कालेलकर हे अभ्यासक तुम्हाला माहिती आहेत. भाषेचा अभ्यास करताना, भाषेची संकल्पना समजून घेताना आपण त्यांचा विचार सविस्तरपणे केलेला आहे. भाषा, बोली आणि भूगोल नावाचा त्यांचा ग्रंथही आपल्याला माहिती आहे. हे नागो कालेलकर प्रमाण भाषेची व्याख्या करताना काय म्हणतायत हे आपण बघू. प्रमाण भाषा
हे सोयीसाठी मानलेले लेखनासाठी आणि त्यामार्फत शिक्षण, राज्यकारभार, वर्तमानपत्रे यांसारख्या माध्यमांशी संबंधित असलेले पण त्यातल्या कोणाशीही पूर्णपणे एकरूप नसलेले व्यक्तीने केलेल्या प्रयोगांपेक्षा व्याकरणात्मक संहितेतल्या नियमांनी ज्यातल्या प्रयोगांची शुद्ध अशुद्धता ठरवता येते असे एक आदेशात्मक भाषिक रूप होय. म्हणजे बघा, नागो कालेलकर प्रमाण भाषेला एक आदेशात्मक भाषिक रूप असं संबोधत आहेत. कुठले मुद्दे येतात त्यांच्या व्याख्येमध्ये महत्वाचे? तर प्रमाण भाषा ही सोयीसाठी मानलेली आहे, पुढे लेखनात उपयोगात आणलेली आहे, पुढे ज्यातून शिक्षण, राज्यकारभार, वर्तमानपत्र यांसारखी जी माध्यमं असतात या माध्यमांशी संबंधित असलेली. पण महत्वाचा मुद्दा म्हणजे यातल्या कोणाशीही ती पूर्णपणे एकरूप नसलेली. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, व्यक्तीने बोलण्याच्या ओघामध्ये केलेल्या कोणत्याही प्रयोगांपेक्षा व्याकरणात्मक संहितेतल्या नियमांनी ज्यातल्या प्रयोगांची योग्य अयोग्यता, शुद्ध अशुद्धता ठरवली जाते अशा प्रकारच्या भाषेच्या आदेशात्मक रूपाला प्रमाण भाषा असं म्हटलेलं आहे. आपण बघतो शालेय जीवनामध्ये आपणाला ज्या पद्धतीचं उत्तर लिहावं वाटत असतं ते आपण आपल्या भाषेत लिहितो. आपल्या भाषेत लिहित असताना त्यामध्ये काही चुका राहून जातात आणि आपोआप आपले परीक्षेतले गुण कमी होतात. मग ऱ्हस्व दीर्घ असेल किंवा उकार चुकलेला असेल, वेलांटी चुकलेली असेल, अनुस्वार चुकलेला असेल, हे चुकलेलं आहे कशावरून ठरवतं? तर व्याकरणातल्या संहितेतल्या नियमांनी शुद्ध आणि अशुद्धता तपासली जाते. म्हणजे प्रमाण भाषा ही आपणाला लहानपणापासून, शाळेत असल्यापासून तिची टांगती तलवार आपल्या डोक्यावरती कशी असते हे आपल्यापैकी प्रत्येकाला नीटपणानं ठाऊक आहे. मित्रांनो, आता आपण दुसरी संकल्पना समजून घेऊ, ती म्हणजे बोली. जिला आपण बोली म्हणतो आहोत, व्यक्तिगत बोली, कुटुंबाची बोली, जातीची बोली, गटाची बोली, प्रदेशाची बोली असे बोलीचे वेगवेगळे स्तर केले जातात. व्यक्तिगत बोली भाषणामध्ये समाविष्ट करता येते. कुटुंबाची बोली, जातीची बोली, गटाची बोली यांचे वेगळेपण मान्य केले तरी ते एका प्रादेशिक पर्यावरणामध्येच हे सगळे घटक समाविष्ट असतात. म्हणून प्रादेशिक बोली यामध्ये या उर्वरित सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणजे आपण जेव्हा बोली म्हणतो तेव्हा त्यामध्ये व्यक्तिगत, कुटुंबाची, जातीची, गटाची आणि प्रदेशाची या सगळ्या गोष्टींचा समावेश झालेला असतो, हे आपण लक्षात घ्यायला हवं. नागो कालेलकरांनी जशी प्रमाण भाषेची व्याख्या केली आहे त्याच पद्धतीने त्यांनी बोलीची देखील व्याख्या केलेली आहे. आपण पहिल्यांदा त्या व्याख्येकडे वळू. परिस्थितीला अनुरूप अशा भाषिक सामग्रीचा उपयोग करणारे, मुख परंपरेमुळे जिवंतपणा लाभलेले, दैनंदिन व्यवहाराचे साधे, परिणामकारक व स्वाभाविक साधन म्हणजे बोली होय. बघा बरं, या व्याख्येमध्ये कुठले कुठले घटक येतात? पहिल्यांदा तर परिस्थितीला अनुरूप अशा भाषिक सामुग्रीचा उपयोग करणारे. काही वेगळा असा शब्दकोश खिशामध्ये ठेवून बोली बोलणारा माणूस काही वावरत नसतो. जशी परिस्थिती असेल त्या पद्धतीनं तो शब्द सामग्रीची निवड करतो. जशी परिस्थिती असेल, भांडणाचा प्रसंग असेल तर अस्खलित शिव्या दिल्या जातात. ह्या शिव्या काही एखाद्या शब्दकोशात असतात अशातला भाग नाही आता. पण शिव्यांच्या वेळेस कुठली भाषिक सामग्री वापरायची त्याला माहिती असतं आणि ही भाषिक सामग्री बोलीचा अविभाज्य भाग असतो. म्हणून परिस्थितीला अनुरूप अशा भाषिक सामग्रीचा उपयोग करणारे हा पहिला विशेष झाला बोलीचा. दुसरा, मुख परंपरेमुळे जिवंतपणा लाभले. बघा, एखादी गोष्ट आपण ग्रंथित केली तर पाणी जसं आपण चोहो बाजूंनी कोंडल्यानंतर त्याचं कसं डबकं होऊन जातं, तसंच भाषेचं सुद्धा असतं. बोललं जाणं हा तिचा मूळ स्वभाव असतो, पण एकदा का ती ग्रंथित केली
व्याकरणाच्या नियमांनी बद्ध केली की बघता बघता तिला स्थिरत्व येतं, पण त्या स्थिरत्वासोबतच एक तिचा जो प्रवाह आहे तो प्रवाह सुद्धा खंडित होतो आणि एक जिवंतपणा जो असायला पाहिजे तो जिवंतपणा कमी व्हायला लागतो, नामशेष सुद्धा होऊन जातो. या उलट आपण जर बोलीचा विचार केला तर बोलीमध्ये मुख परंपरेमुळे जिवंतपणा असतो. सतत बोलली जात असल्या कारणामुळं तिच्यामध्ये एक चैतन्य असतं, एक जिवंतपणा असतो. म्हणून दुसरा विशेष मुख परंपरेमुळे जिवंतपणा लाभलेले. तिसरा विशेष दैनंदिन व्यवहाराचे साधे, परिणामकारक व स्वाभाविक साधन म्हणजे बोली होय. दररोजच्या व्यवहारामध्ये ती वापरली जाते म्हणून ती एकदम साधी असते, पण सोबत परिणामकारक असते आणि ती वेगळं असं शिकण्याची गरज पडत नाही. म्हणजे मुलाला शाळेमध्ये जाऊन अ आ इ ई शिकावं लागतं, 12 खडी शिकावी लागते, तेव्हा कुठं त्याला स्वतःचं नाव लिहिता येतं. बोलण्यासाठी काही असे कोचिंग क्लास असतात का? अजिबात नाही. तर स्वाभाविकपणे बोलता येतं, ऐकून दुसऱ्याचं ऐकून सहज बोलता येतं. ही स्वाभाविकता बोलीमध्ये खूप महत्वाची असते. म्हणून दैनंदिन व्यवहाराचे साधे, परिणामकारक व स्वाभाविक साधन म्हणजे बोली असं म्हटलं जातं. थोडं वेगळं उदाहरण द्यायचं झालं तर ज्याला आपण पंचपक्वान्नाचं जेवण म्हणतो ती म्हणजे प्रमाण भाषा. पंचपक्वान्न असतात, पण पंचपक्वान्न केली की त्यात नियम सुद्धा असतात. लसूण घालायचा, कांदा किती टाकायचा, किंवा तिखट किती टाकायचं, मीठ किती टाकायचं, नंतर ताट वाढत असताना मीठ कुठल्या बाजूला वाढायचं, पोळी कुठल्या बाजूला वाढायची, चटण्या कुठल्या बाजूला वाढायच्या, या सगळ्या नियमांनी बद्ध असं हे पंचपक्वान्नाचं जेवण असतं. या उलट पिठलं भाकरीचं जे दररोजचं आपलं जेवण असतं ते, या पिठल्या भाकरीच्या जेवणामध्ये मात्र असे कसलेही नियम नसतात, संकेत नसतात. पोटाला भूक लागली आहे आणि भूक लागल्यानंतर अत्यंत स्वाभाविकपणे त्या भूकेचं परिमार्जन करण्यासाठी, भूक भागविण्यासाठी जसं पिठलं आणि भाकरी केली जाते तशी बोली साधी, स्वाभाविक आणि परिणामकारक असते. दुसरी एक महत्वाची व्याख्या आपण बघूयात. विजया चिटणीस नावाच्या अत्यंत महत्वाच्या अभ्यासक आहेत, भाषेच्या अभ्यासक आहेत. त्यांचं वर्णनात्मक भाषा विज्ञान, स्वरूप आणि पद्धती नावाचं महत्वाचं पुस्तक आहे. आपणाला आपल्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ परीक्षेत असे प्रश्न विचारले जातात बरं का, की हे पुस्तक किंवा हा ग्रंथ कोणाचा आहे? वर्णनात्मक भाषा विज्ञान, स्वरूप आणि पद्धती हा ग्रंथ कोणाचा आहे? तर हा ग्रंथ विजया चिटणीस यांचा आहे. विजया चिटणीस यांनी बोलीची काय व्याख्या केली आहे? त्या म्हणतात, बोली म्हणजे परभाषकांना जवळ जवळ कमी अधिक प्रमाणात सारख्या वाटणाऱ्या, तर तदभाषकांना पूर्णपणे एकरूप वाटणाऱ्या व्यक्तिभाषांचा समूह होय. एका बोलीतल्या व्यक्तिभाषांमध्ये असलेल्या साम्याचे प्रमाण हे भाषेचे व्यक्तिभाषांशी असणाऱ्या साम्यापेक्षा अधिक असते. हा विशेष काही फार महत्वाचा नाही. पहिले 2 विशेष मात्र खूप महत्वाचे, जे आपण समजून घेतले पाहिजे. त्या आपल्या व्याख्येमध्ये म्हणतात, बोली म्हणजे परभाषकांना जवळजवळ कमी अधिक प्रमाणात सारख्या वाटणाऱ्या. आपण समजा मराठी पुरता विचार करायला लागलो तर अहिराणी ही मराठीची बोली आहे, वऱ्हाडी ही मराठीची बोली आहे, कोकणी ही सुद्धा मराठीची बोली मानली जाते. आता तीनही बोली या मराठीच्या असल्या कारणामुळं या भाषांमध्ये साम्य आहेच. आपण असं गृहीत धरूयात की एखादा भारताबाहेरचा माणूस आहे, फ्रान्स मधून आलेला, इंग्लंड मधून आलेला, युरोप खंडामधून आलेला, तो जेव्हा या भाषा ऐकतो म्हणजे कोकणी, अहिराणी, वऱ्हाडी, तेव्हा त्याला या भाषांमध्ये वेगळेपणापेक्षा सुद्धा साम्य जास्त जाणवतं. की सारख्याच पद्धतीची क्रियापद आहेत, सारख्या पद्धतीचा हेल आहे, सारख्याच पद्धतीची शब्दसंपत्ती आहे असं त्याला वाटू शकतं. म्हणून विजया चिटणीस आपल्या व्याख्येतल्या पहिल्या विशेषामध्ये म्हणतायत, परभाषकांना जवळ जवळ कमी अधिक प्रमाणात सारख्या वाटणाऱ्या. हे विशेष त्यांना सारखे वाटतात, परंतु तदभाषकांना पूर्णपणे एकरूप वाटणाऱ्या. आता जे तदभाषक म्हणजे ती भाषा बोलणारे जे समूह असतात ना, त्यांना मात्र आपली भाषा किती वेगळी आहे. म्हणजे वऱ्हाडी बोलणाऱ्या माणसाला कोकणी किती वेगळी आहे, कोकणी बोलणाऱ्या माणसाला अहिराणी किती वेगळी आहे हे पक्क माहित असतं. आपली भाषा कशी एकरूप आहे हे त्याला पक्केपणानं ठाऊक असतं, असं त्यांना या दुसऱ्या विशेषात सांगायचं आहे.
तर तिसरा कमी महत्वाचा विशेष तुम्हाला म्हणालो तो म्हणजे एका बोलीतल्या व्यक्तिभाषांमध्ये असलेल्या साम्याचे प्रमाण. म्हणजे एक जी बोली आहे त्या बोलीमध्ये मी जसं बोलीमध्ये अनेक घटकांचा किंवा अनेक स्तरांचा समावेश केला ना, ज्यामध्ये व्यक्तिभाषा, कुटुंब भाषा, जाती भाषा, गट भाषा आपण म्हणालोत ना, त्यापैकी पहिला म्हणजे व्यक्तिभाषा. एका बोलीतल्या व्यक्तिभाषांमध्ये असलेल्या साम्याचे प्रमाण हे भाषेचं व्यक्तिभाषांशी असणाऱ्या साम्यापेक्षा अधिक असते. म्हणजे एक बोली भाषेच्या व्यक्तिभाषाशी असणारं जे साम्य आहे ना, त्यापेक्षा एका बोलीतल्या व्यक्तिभाषांमध्ये असणारं जे साम्य आहे ते अधिक असतं, असं या तिसऱ्या विशेषातून त्यांना नमूद करायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे प्रमाण भाषा आणि बोली भाषा या दोन संकल्पनांचा आपण विचार केलेला आहे. आता आपल्याला काय बघायचंय, आपल्याला समजून घ्यायचंय की प्रमाण भाषा आणि बोली भाषा असं जरी आपण म्हणत असलो तरी या दोन्ही भाषा आहेत. भाषा आहेत म्हणून त्यांच्यामध्ये काही साम्य आहेत, काही सारखेपणा आहे आणि भेद आहेत, कारण प्रमाण भाषा आणि बोली भाषा या दोन्हींच्या स्वरूपात फरक आहे, म्हणून त्यांच्यामध्ये काही एक भेद सुद्धा आहे. गूळ आणि साखर यांच्यामध्ये साम्य काय आहे, तर दोन्ही गोड आहेत. पण भेद काय आहे, तर साखर जी आहे ती साखर कोणत्या रूपामध्ये असते, कोणत्या स्वरूपामध्ये असते आणि गूळ कोणत्या स्वरूपामध्ये असतो हे आपणाला माहिती असतं. त्याच पद्धतीनं प्रमाण भाषा आणि बोली भाषा यांचं स्वरूप समजून घेण्यासाठी त्यांच्यातले साम्यभेद आपण लक्षात घेतले पाहिजेत. मी अगदी थोडक्यात हे साम्यभेद तुमच्या समोर ठेवणार आहे. अगदी थोडक्यात म्हणजे साधारणतः 7 साम्यभेदांचा विचार आपणाला करायचा आहे. पहिला साम्यभेद म्हणजे काय बघा, परिक्षेत्राच्या दृष्टिकोनातून. परिक्षेत्र म्हणजे भाषा बोलली जाणार क्षेत्र. कोणत्या क्षेत्रात ती भाषा बोलली जाते त्याला आपण परिक्षेत्र असं म्हणूया. आता या परिक्षेत्रानुसार काय आहे ते आपण पहिल्यांदा समजून घेऊ. भाषेचे भौगोलिक, भाषेचे म्हणजे प्रमाण भाषेचे भौगोलिक परिक्षेत्र विस्तृत असते. भाषेच्या मानाने बोलीचे भौगोलिक परिक्षेत्र मर्यादित असते. आता हेही आपल्याला माहिती आहे. समजा मराठी ही आपण प्रमाण भाषा मानली, जी आपण आपल्या शैक्षणिक शासकीय व्यवहारामध्ये वापरतो तिला आपण प्रमाण भाषा मानतो. ह्या प्रमाण भाषेचे परिक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रापुरतं आहे, म्हणजे ते व्यापक आहे, ते विस्तृत आहे. या उलट आपण वऱ्हाडी, कोकणी, अहिराणी या बोलींचा उल्लेख केला. या बोली मात्र त्या छोट्या प्रदेशापुरत्याच बोलल्या जातात. म्हणजे प्रमाण भाषेचे परिक्षेत्र व्यापक असते तर बोलीचे भौगोलिक परिक्षेत्र त्या मानाने मर्यादित असते. आपल्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ परीक्षेसाठी अशी विधानं खूप महत्वाची ठरतात. बघा, बोलीच्या सीमा मर्यादित असल्याने तिचा वापर कमी प्रमाणात केला जातो, त्या मानाने प्रमाण भाषेचा वापर अधिक विस्तृत प्रमाणात केला जातो. यामधलाच एक पोट विशेष काय आहे, प्रमाण भाषेचे क्षेत्र व्यापक असल्याने एका प्रमाण भाषेच्या क्षेत्रात अनेक बोली समाविष्ट होतात, पण एका बोलीत अनेक भाषा समाविष्ट होऊ शकत नाही. म्हणजे एक प्रमाण भाषा अनेक बोलींना आपल्या पोटामध्ये घेते, बोली मात्र प्रमाण भाषेंना आपल्या पोटामध्ये घेऊन वागवते असं दिसत नाही. हा झाला पहिला मुद्दा, प्रमाण भाषा आणि बोली भाषा यांच्यात असलेल्या साम्यभेदाचा. दुसरा आपण बघूया, भाषा म्हणजे प्रमाण भाषा ही प्रमाणत्व व एकरूपत्वाकडे झुकणारी असते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्या शाळांमध्ये शिकवली जाणारी जी प्रमाण भाषा असेल ना, ती प्रमाण भाषा एकसारखीच असते, कारण ती व्याकरणाच्या नियमांनी, लेखनाच्या नियमांनी बांधलेली असते. म्हणून प्रमाण भाषा ही प्रमाणत्व आणि एकसारखेपणा किंवा एकरूपत्वाकडे झुकणारी असते. या उलट बोलीमध्ये अशा प्रकारचे प्रमाणत्व व एकरूपत्व गृहीत धरलेले नसते. बोली अशी प्रमाणित नसते किंवा एकरूप नसते. उलट बोली ही बोलण्यावर तिचा भर असल्यामुळे
संवादावर तिचा भर असल्याने तिच्यातलं एकरूपत्व आपणाला अधोरेखित करणं अवघड जातं. हे तर सरळ साधी गोष्ट आहे. एखादी भाषा जेव्हा पुस्तकामध्ये छापली जाते, लिहिली जाते, तेव्हा तिच्यात एक सारखेपणा आपोआप येतो. म्हणजे कुठली वेलांटी ऱ्हस्व असली पाहिजे, कुठली वेलांटी दीर्घ असली पाहिजे, कोणता उकार ऱ्हस्व दीर्घ असला पाहिजे, अनुस्वार कुठं दिला पाहिजे, विरामचिन्हांचा वापर कसा केला पाहिजे, हे प्रमाण भाषेत नियमांनी सगळं सांगितलेलं असतं, सगळं नियमांनी बद्ध असतं. कारण ती लिखित रूप हे प्रमाण भाषेचं सगळ्यात महत्वाचं रूप आहे. बोलीचा भरच संवादावर असल्या कारणामुळं असं एकरूपत्व किंवा असं प्रमाणत्व बोलीमध्ये दाखवून देता येणं अवघड आहे. हा झाला दुसरा साम्य आणि भेदाचा मुद्दा. तिसरा मुद्दा आहे लेखनाचे आणि व्यापक विनिमयाचे माध्यम म्हणून प्रमाण भाषेकडे पाहिले जात असल्याने तिच्यामध्ये कृत्रिमता येते, घडविण्याची प्रवृत्ती येते. या उलट बोलीचा विचार आपण केला तर बोलीमध्ये सहजता असते, बोली घडवावी लागत नाही, तर ती स्वाभाविकपणे घडत जाते. आता हा मुद्दा खूपच सोपा आहे. आपल्याला माहिती आहे की लेखन आणि सोबतच विनिमय, विनिमय म्हणजे व्यवहार, देवाणघेवाण, देवाणघेवाणीचं व्यापक किंवा मोठं साधन म्हणून प्रमाण भाषेकडे पाहिलं जात असल्यामुळं तिच्यात आपोआप एक कृत्रिमता येते. कृत्रिमता येणं म्हणजे काय येणं? एकदम एकसारखं येणं. म्हणजे दोन माणसं प्रमाण भाषेमध्ये जेव्हा एकमेकाशी बोलायला लागतात ती अगदी यांत्रिक वाटतात. दोन रोबोट एकमेकासोबत बोलतायत की काय असं आपल्याला वाटू शकतं. एवढी कृत्रिमता असते. म्हणजे कुठून सुरुवात करायची, कुठं थोडा विराम घ्यायचा आणि कुठं पूर्ण विराम घ्यायचा, त्याचं प्रोनाउन्सिएशन किंवा उच्चारण कसं करायचं, हे सगळंच्या सगळं प्रमाण भाषेमध्ये अगदी पूर्णपणे ठरवून गेलेलं असतं. म्हणून प्रमाण भाषा काय करावी लागते? ती घडवावी लागते. या उलट आपण जेव्हा बोलीचा विचार करायला लागतो तेव्हा बोलीमध्ये सहजता असते. प्रत्येक माणूस बोलीतला वेगळा वेगळा बोलतो. एक जरी शिवी असली एकसारखी तरी प्रत्येकाची ती शिवी देण्याची पद्धती सुद्धा वेगवेगळी असते. म्हणूनच हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. प्रमाण भाषा घडवावी लागते तर बोली भाषा ही आपोआप घडत जाते. बोली शिकवण्याचे कुठलेही कोचिंग क्लासेस नसतात. प्रमाण भाषा मात्र शाळांच्या किंवा महाविद्यालयांच्या किंवा शिकवणी वर्गांमध्ये आपल्याला शिकवली जात असते. म्हणजे ती घडवावी लागते, बोली मात्र आपोआप घडत जाते. क्रमांक 4चा साम्यभेदाचा मुद्दा आहे बोलीचा वापर करणारा जसा एखादा गट असतो तसाच प्रमाण भाषेचा वापर करणाराही एखादा गट असतो. हा गट जेव्हा बोलण्याच्या पातळीवर प्रमाण भाषेचा वापर करत असतो तेव्हा तो वापर लेखनाप्रमाणे जसाच्या तसा नसतो. म्हणून त्या भाषेस प्रमाण बोली असे म्हणतात. उदाहरणार्थ केले, गेले ऐवजी केलं, गेलं असं म्हणण्याकडे प्रमाण भाषा वापरणाऱ्यांचा कल असतो. हा मुद्दा पण नीट लक्षात घ्या. घडण आणि आपण म्हणूयात की एखादी बोली जी आहे ना ती बोलीची घडण आणि प्रवृत्ती आपण समजून घेतली, पण तिच्यात विनियोगानुसार बदल होतो. कसा बघा, आपण म्हणतो प्रमाण भाषा जी आहे ती सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणावर तिचा उपयोग होतो. पण समजा शाळांमध्ये, शासकीय कार्यालयांमध्ये, न्यायालयांमध्ये प्रमाण भाषा वापरली जात असेल, पण या ठिकाणी प्रमाण भाषा वापरणारे लोक जेव्हा त्यांच्या कुटुंबामध्ये येतात, मित्रांच्या समूहात येतात, तेव्हा ते काय वापरतात? तेव्हा ते प्रमाण भाषा वापरत नाहीत. तेव्हा ते स्वाभाविकच काय करतात? बोली वापरतात. पण बोली सुद्धा मूळतः जशी आहे तशी वापरत नाहीत. म्हणजे थोडं प्रमाण आणि थोडी बोली अशा पद्धतीचे कॉम्बिनेशन किंवा मिश्रण तयार होतं. याला प्रमाण बोली असं म्हटलं जातं. उदाहरण म्हणून काय सांगितलंय आपणाला या मुद्द्यामध्ये, तर बोलीमध्ये म्हणजे प्रमाण भाषेमध्ये केले, गेले, राहिले, जेवले, पाहिले, एकारांत असतात क्रियापद. क्रियापदाची रूप एकारांत असतात. ए न शेवट होतो क्रियापदाच्या रूपाचा. पण ज्या वेळेस बोली म्हणजे ते व्यवहारामध्ये बोलतात त्यावेळेस मात्र काय करतात? केले ऐवजी केलं, गेले ऐवजी गेलं, जेवले ऐवजी जेवलं, राहिलं, झोपलं, मेलं, अकारांत होतं. म्हणजे क्रियापदाचं एकारांत रूप बाजूला पडतं आणि अकारांत होतं. यातून विनियोगानुसार बदल, म्हणजे जो शासकीय व्यवहारामधला विनियोग हा प्रमाण भाषेचा,
तो जेव्हा आपल्या कौटुंबिक व्यवहाराच्या पातळीवरती येतात तेव्हा मात्र तिचं रूप बदलतं. या बदललेल्या रूपाला प्रमाण बोली असं संबोधलं जातं. आता पुढचा मुद्दा घेऊयात आपण 5व्या क्रमांकाचा. एकाच भाषेच्या पर्यावरणात वापरल्या जाणाऱ्या बोलींच्या समूहांमध्ये परस्पर संबंध असू शकतात, देवाणघेवाण असू शकते. म्हणजे भिन्न भिन्न बोली वापरल्या जात असूनही त्या एकाच भाषेच्या बोली असल्याने त्यांच्यामध्ये संवाद शक्य असतो. म्हणूनच त्यांना एकाच भाषेच्या बोली असे संबोधतात. पण भिन्न भाषा वापरणाऱ्या समूहांमध्ये अशा प्रकारची देवघेव शक्य नसते. कारण भिन्न भाषा म्हटले की भाषिक रचना, सांस्कृतिक स्तर, सामाजिकता अशा सर्व घटकांमध्ये बदल होत असतो. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याप्रमाणे एकाच भाषेच्या बोली परस्परांस आकलन होतील अशा भिन्न भाषा होत नाहीत. 2 किंवा 2 पेक्षा जास्त भाषेंमध्ये विनिमय होण्यासाठी एखाद्या संपर्क भाषेची गरज असते. भारतामध्ये हिंदी ही भाषा संपर्क भाषा म्हणून वापरली जाते. म्हणजे 2 भिन्न भाषांमधील देवघेव शक्य करण्यासाठी आपणाला संपर्क भाषा वापरावी लागते आणि ती शिकावी लागते. पण बोली मात्र शिकाव्या लागत नाहीत. हा मुद्दा नीट समजून घ्या. म्हणजे कोकणी असेल, अहिराणी असेल, डांगी असेल, वराडी असेल, या ज्या बोली आहेत ना त्या सरतेशेवटी आहेत बोली मराठीच्या. म्हणून समजा एक वराडी बोलणारा माणूस आणि दुसरा कोकणी बोलणारा माणूस हे 2 एकमेकांच्या समोर आले तर ते एकमेकांशी काय बोलतायत हे त्या दोघांनाही कळतं. का कळतं? कारण त्या दोन्ही बोली मराठीच्या आहेत. भले वेगळ्या जरी असल्या तरी मराठीच्या बोली असल्या कारणामुळे त्यांच्यात साम्य असतंच. म्हणजे तिथं संपर्क भाषेची गरज नसते. 2 बोलींमध्ये, एका भाषेच्या 2 वेगळ्या भिन्न बोलींमध्ये परस्पर संपर्कासाठी दुसऱ्या कोणत्याही भाषेची गरज पडत नाही. या उलट 2 स्वतंत्र भाषांमध्ये जर व्यवहार व्हायचा असेल तर त्या ठिकाणी मात्र संपर्क भाषेची गरज पडते. उदाहरण म्हणून आपण घेऊयात की महाराष्ट्रामध्ये राहणारा मराठी बोलणारा एक माणूस आणि गुजरातमध्ये जाऊन गुजरातमध्ये राहणारा गुजराती बोलणारा माणूस मराठी माणसाला गुजराती माणसाला काहीतरी सांगायचंय आणि गुजराती माणसाला मराठी माणसाचं काहीतरी समजून घ्यायचंय. तर या ठिकाणी दोघं जर आपापल्या भाषेमध्ये बोलत राहिले तर त्यांच्यात संवाद घडत नाही. या कारणासाठी तिसरी एक भाषा त्यांना लागत असते. ती भाषा म्हणजे संपर्क भाषा. अखिल भारतीय पातळीवर हिंदी संपर्क भाषा म्हणून काम करते आणि अखिल वैश्विक पातळीवर इंग्रजी ही संपर्क भाषा म्हणून काम करते. समजून घेण्याचा मुद्दा, एका भाषेच्या 2 बोलींना परस्परांशी व्यवहार करताना संपर्क भाषेची गरज नसते. मात्र 2 भिन्न भाषा जेव्हा परस्परांशी संपर्क करतात तेव्हा मात्र त्यांच्यातील देवाणघेवाणीसाठी संपर्क भाषेची गरज पडत असते. 6व्या क्रमांकाचा मुद्दा, शिक्षण, शासकीय कामकाज, साहित्य निर्मिती इत्यादींसाठी भाषेचा वापर केला जातो. या उलट बोलींचा वापर दैनंदिन विनिमयासाठी केला जातो. हे झालं त्याचं आदर्श रूप. म्हणजे प्रमाण भाषा ही साहित्यात वापरली जाते, शिक्षणात वापरली जाते, कायद्याच्या व्यवहारात वापरली जाते, बाजारपेठेत वापरली जाते आणि बोली भाषा दैनंदिन व्यवहारासाठी वापरली जाते. परंतु आता यामध्ये बदल होत चालला आहे. जसं की ललित साहित्यामध्ये बोलींचा वापर खूप मोठ्या प्रमाणावरती होतो आहे. आपणाला याचं उदाहरण पण माहिती आहे. शंकर पाटील यांच्या कथा आपण वाचल्या, व्यंकटेश माडगुळकर यांच्या कथा आपण वाचल्या किंवा आनंद यादव, रारन बोराडे, भीमराव वाकचौरे यासारख्या अनेक लेखकांच्या कथा आपण जेव्हा वाचतो तेव्हा त्यांच्या कथा या बोली भाषेमध्ये असतात, प्रमाण भाषेमध्ये नाही. तुम्ही याच्या अगोदर कोयता नावाच्या कादंबरीचा विचार मागच्या वर्षी केलाय. या कादंबरीची भाषा ही बोली भाषा आहे. बोली भाषेचा उपयोग त्या कादंबरीमध्ये करण्यात आलेला आहे. खर तर साहित्यासाठी प्रमाण भाषेचा वापर अगोदर आवश्यक मानला जात होता, पण आता काळाच्या ओघात त्यामध्ये बदल होऊन शिक्षणामध्ये आणि साहित्यामध्ये बोलीचा वापर वाढत चालला आहे. आता यातून काय घडतं बरं? ह्या बोलीचा वापर जसा जसा वाढत जाईल तसं तसं बोलींना व्याकरणाच्या नियमांचं बंधन स्वीकारावं लागतं, लेखनाच्या नियमाचं बंधन स्वीकारावं लागतं, विरामचिन्हांच्या नियमाचं बंधन स्वीकारावं लागतं, लिपी स्वीकारावी लागते
आणि एकदा का ती लिपीबद्ध आणि लेखनबद्ध झाली की बोली ही तिची ओळख काहीशी बाजूला पडून तिला प्रमाण भाषेचा दर्जा प्राप्त होतो. कोकणी हे यासाठीचं ठळक उदाहरण आहे. कोकणी ही सुरुवातीला बोली होती, पण आता ती गोवा नावाच्या राज्याची राजभाषा किंवा मुख्य प्रमाण भाषा आहे. कोकणीचा बोलीकडून प्रमाण भाषेकडे झालेला हा प्रवास मी आता ज्या प्रवासाचा उल्लेख केला त्या क्रमानं झालेला आहे. 7व्या क्रमांकाचा साम्यभेदाचा मुद्दा आपण घेऊ आणि आजची तासिका थांबवू. विशिष्ट पातळीवर समाज एकजिनसी राहण्यासाठी आणि व्यापक विनिमयासाठी प्रमाण भाषेची निर्मिती केली जाते, परंतु बोलीमध्ये मात्र अशा स्वरूपाचा एकजिनसीपणा किंवा जाणीवपूर्वकता नसते. हा मुद्दा नीट समजून घ्या. म्हणजे समाजाला जर एकजिनसी राहायचं असेल आणि व्यापक प्रमाणामध्ये त्यांना जर देवाणघेवाण करायची असेल तर कुठली तर एक भाषा, एकसारखी भाषा, लिहिता वाचता बोलता येणारी एकसारखी भाषा आवश्यक असते. तिला एकजिनसी अशी संज्ञा वापरली आहे. म्हणून प्रमाण भाषेसाठी एकजिनसीपणा ही अट असते, पूर्वअट असते. बोलीसाठी मात्र अशा एकजिनसीपणा गरजेचा नसतो. कारण आपण अगोदर जसं बघितलं, ज्याला आपण बोली म्हणतो, प्रादेशिक बोली, त्यामध्ये व्यक्ती बोली असतात, कुटुंब बोली असतात, गट बोली असतात, जाती बोली असतात. म्हणजे या पद्धतीचा एकजिनसीपणा हा बोलीमध्ये कधीही नसतो. दोन्ही भाषा आहेत हे कबूल, पण एकजिनसीपणाच्या बाबतीमध्ये प्रमाण भाषेला एकजिनसीपणा लागतो, बोलीला एकजिनसीपणाची आवश्यकता नसते. बोलीमध्ये जाणीवपूर्वकता नसते, स्वाभाविकता, सहजता हा तिचा महत्वाचा विशेष ठरतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या तासिकेत आपण प्रमाण भाषा म्हणजे काय, ती संकल्पना स्पष्ट करण्यासाठी काही महत्वाच्या व्याख्या, बोली म्हणजे काय हे स्पष्ट करण्यासाठी काही महत्वाच्या व्याख्या आणि प्रमाण भाषा आणि बोली भाषा या दोन्हीमध्ये काय साम्य आहे आणि काय भेद आहे हे समजून घेतलं आहे. पुढील तासिकेमध्ये आपण प्रमाण भाषा आणि बोली भाषा यांच्यातील परस्पर संबंधाचा विचार करू. धन्यवाद.